नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं प्रिया के प्रीतम युट्यूब चॅनल वरती. कार्यक्रमाची तयारी जी तुम्हाला माहिती आहे चालू आहे सध्या आपल्याकडे. आज आपण जाणार आहोत एक दोन स्पॉट वरती, म्हणजे आज लोकेशन शोधायचंय. नाशिकला लोकेशन बघितले, बट काय होतंय की जिथं रेट परवडतोय तिथे आपल्याला लोकेशन पसंत येत नाहीये, आणि जिथे लोकेशन पसंत येतंय तिथं रेट परवडत नाहीये. आता तुम्ही म्हणतील की पैशांसाठी एवढा विचार करतात का? तर हो, विचार करावा लागतो कधी कधी. काय आहे, तशी गोष्ट पण मिळाली पाहिजे म्हणूनच चालू आहे. एकच ऑप्शन बघण्यापेक्षा 2-3 ठिकाणी अजून फिरलेलं बरं. तर त्यामुळे आता असं चर्चा झाली की तिकडचं बघितलं, पण आता इकडचं पण बघूया. तर म्हणजे जे पाहुण्यांना यायला सोयीस्कर पडेल. कार्यक्रम तर एकदम बेस्ट बनवायचा आहे आपल्याला. तर त्यामुळे लोकेशन पहिले आपण असं ठरवूया जिथे जास्त दगदग नाही होणार. आणि त्यासाठी ही का बोलत नाही तुम्ही म्हणत असतील, पण जे आपल्याला मागच्या व्हिडिओमध्ये तिने सांगितलं की तिचा मेकअपचा व्हिडिओ येतोय, दुसऱ्या चॅनलला बघायला विसरू नका. उद्या व्हिडिओ येतोय. मेकअप उद्या येणार आहे. लिंक या व्हिडिओच्या खाली पण देईल मी, त्या व्हिडिओला नक्की बघा. आता झालेला आहे माझा पूर्ण मेकअप. आता खूप भारी दिसते, काय म्हणतो म्हणजे अशी पण छानच दिसते, बट मेकअप तर खूपच सुंदर दिसतोय. थँक्यू. मस्त केला एकदम. वा 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 वा. हे बघा, झालंय मॅडम रेडी. आणि गेटअप पाहून घ्या पूर्ण. ड्रेस कसा दिसतोय, छान आहे ना एकदम. मी घेतला माझ्या चॉईसचा हा ड्रेस. अजून एक आहे, याची लिंक मी इंस्टाग्रामला देईल तुम्हाला. हा, खूप छान आहे, मस्त आहे. सुंदर आहे, खूप छान कपडा आहे, क्वालिटी पण खूप मस्त. आणि तिकडे जाऊन मस्त 1-2 व्हिडिओ पण काढू आता. चल. ओय ओय, काय रे किट्टू, तोंड पाहिलं कसं झालं आता? दाखव तोंड, दाखव कसं झालं. काय झालं पिल्लू नाकाला? आले का सगळे? चला बसा. मेरे ये भरम कच्चे मेरे ये करम लेके चले हैं कहाँ मैं तो जानू ना. तू है मुझ में समाया कहाँ लेके मुझे आया. मैं हूँ तुझ में समाया तेरे पीछे चलाया. जब कहीं पे कुछ नहीं भी नहीं था, वही था वही था वही था वही था. कुन फाया कुन कुन फाया कुन. तर पोचलोय आम्ही लोकेशन वरती, आणि बघू लोकेशन कसं आहे, आवडतं की नाही. त्यानंतर आम्ही याची इन्फॉर्मेशन देऊ जर आपण इथे प्रोग्राम करणार असेल तर. बट बाहेरून हे असं दिसतंय बघा एकंदरीत. आणि रोहित खेळायला पण लगेच गेला. कसं वाटतंय? एकदम भारी. अजून मधून बघायचंय आपल्याला. जर हे लोकेशन आवडलं तर मग हे करू. काय म्हणतात ते आहे ना, तू काय म्हणतात ते आहे ना. विषयच नाही मग. आतमध्ये एवढं छान वाटत मस्त आहे. असं वाटतं तुम्ही पहिल्यांदा बसले ना म्हणून तुम्हाला भारी वाटतं. गाडी घेतल्यापासून धूळ बघा. आज बसली होती, पण मला एवढं भारी वाटलं आतमध्ये. खूप भारी वाटलं एकदम. हा हा. किट्टू, फुटबॉल खेळतो ना तू? फुटबॉल खेळतो तू? कसं खेळतो रोहित सोबत तू? अरे बापरे, अरे बापरे. हे बघ, फुटबॉलची तयारी चालू झाली. पायाने खेळतो. पाय पाय. कपडे नवीन घेतले तू? हा, दाखव कपडे. आणि पॅन्ट. पॅन्ट पण मी चॉईस केलं त्याला, रिलॅक्स नाही. हे बघा, हे असं आहे. इथे बघू स्टेज. स्टेज कुठे आहे, काय आहे? हे एक फार्म हाऊस टाईप आहे. यामध्ये कॅफेटेरिया पण आहे आणि स्टेज वगैरे कदाचित आम्हाला बसवावं लागणार आहे. तो थंड पाणी पाहिजे. थंड पाणी मागतो तो खुशाल. तो बॉल थंड. बापरे बाप, पाणी त्याला तहान लागली. खेळला तो खूप खेळला. हे बघा, हे असं प्लेस आहे. संध्याकाळी असं होऊन जातं. आम्ही संध्याकाळपर्यंत मुद्दामून थांबलो, कारण कसं आपला प्रोग्रामला लेट होणार आहे आणि त्यावेळेस
लाइटिंग मध्ये हे प्लेस कसं दिसतं त्यासाठी ते बघायचं होतं आम्हाला. इथे आमचा प्रोग्राम हो ना हो, पण या टर्फ मध्ये आम्ही खेळायला नक्की येऊ एकदा. याला नुसतं रोहित रोहित लागतोय आणि तो रोहित तिकडे खेळायला गेलाय. काय कोण पाहिजे तुला? कोण कोण रोहित सो कशी वाटली कॉफी? एकदम भारी. तुला ग छान तुला कॉफी नाही प्यायला लावलेली? हो हो ते पण खूप भारी वाटलं. खूप मस्त आहे मध्ये. असं वाटत नाही आता बसले तर मस्त भारी वाटलं. तर आम्ही आता बघितलं हे सगळं काही लोकेशन वगैरे. तर आम्हाला इथे डेकोरेशन आणि जेवणाचं अरेंज करायचं आहे आणि डीजे वगैरे, डीजे म्हणजे साऊंड वगैरे अरेंज करायचं आणि लाइटिंग अरेंज करायची आहे. बाकी त्यांचं सगळं सेटअप आहे. सेटअप आहे म्हणजे गार्डन वगैरे त्यांच्याकडे आहे ना, त्यांच्याकडे पूर्ण स्पीकर आणि ते पण आहे, बट ते कसे ते छोटे आहे आणि आपल्याला अजून आपलं वेगळं म्हणजे माझी थीम वेगळी आहे कार्यक्रमाची, आपली कन्सेप्ट थोडीशी वेगळी आहे. त्यात आपल्याला थोडेसे फंक्शन घ्यायचे, बट त्यांचं कसं त्यांचं पूर्ण फार्म आणि ग्रास वगैरे आहे ना, तर ते काय बोलले की जेवणाला त्यांचं कॅफेच यूज करावं लागेल, कारण खाली जर ग्रासमध्ये काही सांडलं तर प्रॉब्लेम येऊ शकतो. आणि ऑब्व्हियसली ते रिझन आहे आणि ते जेन्युइन रिझन आहे. आणि खरं सांगतो खूप मस्त त्यांनी बनवलेलं आहे, खूप मस्त बनवलं आहे. बट आमचा प्लॅन काय आता, इथे जरी आपला हा प्रोग्राम जर कदाचित नाही झाला तर आम्ही इथे एक नक्कीच एक इव्हेंट घेऊन येणार आहोत पूर्ण फॅमिली. तो इव्हेंट नक्कीच करेल. यस, की जेवणाचं एक थोडंसं आमचं डिस्टर्बन्स येऊ शकतो, त्यामुळे कदाचित हा प्लॅन आता आमचा सेकंडरी गेला. तर बघूया अजून एक दुसरं नाहीये म्हणजे, पण होऊ पण शकतं नाही पण होऊ शकतं. बघू काय होतं ते. आणि जर हे स्पॉट घेतलं तरच आपण सांगू की कोणता स्पॉट होता हा, कारण कसं एवढंच नाही घेतलं ते आधीच येऊन जाईल की हा घेतला हा घेतला, तर तसं नाही. तर कसा वाटला तुम्हाला स्पॉट? छान. आपण जो इव्हेंट डिस्कस केला तो आवडेल ना तुम्हाला? सो चला आता घरी जाऊ, घरी गेल्यावर मग बोलूया. तर अशा प्रकारचे हे प्लेस होते, खूप छान निसर्गरम्य, आवडले. पण आता ठरवूया काय होतं ते. काय खायचं मग? आईस्क्रीम. बोल आईस्क्रीम खायची तुला? लगेच आईस्क्रीम भेटणार नाही तुला. हा, आईस्क्रीम बिस्क्रीम काय नाही आमच्याकडं, समजलं का? आईस्क्रीम बिस्क्रीम काय नाही आमच्याकडं. बापरे, लगेच मारायला सुरुवात बाबा. त्याला पाठीवरती मी शिकवत होतोय बघा. काय काय हे काय सांग? दाखव फिश कुठे आहे? हा, कसं खाता आईस्क्रीम? आईस्क्रीम कुठे आहे? आईस्क्रीम चमचा कुठे आहे? चमचा. अरे वा, कसं खायचं? पीठ पीठ खेळायचं काय जातं? पिठामध्ये हात नाही घालायचे सोन्या. नाही. त्याला पीठ खेळायला खूप आवडतं. तुझ्या सोबत लय मजा येते त्याला. कसं खेळायचं त्याच्यासोबत? दाखव कसं खेळायचं. अरे अरे, त्याच्यासोबत असं पळायचं. एका जागा बसा. थकलात ना? बसा बसा खाली. पाणी पडशील 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 पडशील. हो, मोबाईल पडला असता आता. नंतरच टाकणार. काय पाणी पाणी ताण लागली काय? तर पाणी घे, घे पे पे, तुझंच येते पाणी. तुटली नाही तुटली ना. टिकले लावतो काय बरा पप्पाला. चला मला दिलं कामाला लावून. हे का हो, तुम्हाला मला दिलं कामाला लावून. इकडे पाय बा, वाहक झालोय मी, वाहक. वजरीने 7-8 जणांना कामाला लावलं. हा ना, खरंच वजरी ना. खायची ना, सगळ्यांनी कामाला लावलं. लय भारी वास होतं, काय म्हणायचं. अजून झालीच नाही ना. नाही ना, बॉईल झाली. बॉईलचा वास येतो ना, मग किती भारी वाटतं ते. आता मस्त एकदम. गरम गरम भाकऱ्या होतात. हम्म. आता मम्मी तडका देते. दोघं पण मम्मी लोक आज स्वयंपाक बनवत आहेत. सगळ्यांनी केले. सगळ्यांनीच केले. तर लोकेशन बघून आलं, जसं तुम्ही बघितलंच. ते लोकेशन आवडल्यापैकी आहे, पण अजून फिक्स नाही केलंय. तारीख फिक्स झाली, त्यानंतर आपलं मेकअप आर्टिस्ट फिक्स झाला प्रियासाठी. हां, स्पेशली
आमच्या ड्रेसची डिझाईन बाकी आहे अजून. कॅमेरामॅन फिक्स झाला आपला, डेकोरेटर फिक्स झाला आपला, त्यानंतर नेल आर्टिस्ट फिक्स झाली आहे प्रियासाठी, मेहंदी आर्टिस्ट फिक्स झाली प्रियासाठी. आता राहिलं फक्त ते लोकेशन हे लवकरच आपलं फिक्स होणार आहे आणि जसं फिक्स होईल तसं तुम्हाला सांगू म्हणजे डायरेक्टली त्या ब्लॉगमध्ये दाखवू. आता तुम्ही म्हणतील की ह्या प्रोग्रामसाठी इतकं एक्साइटमेंट का, तर आफ्टर ऑल आमचं पहिलंच बेबी आहे आणि त्यानंतर बेबी शॉवरचा प्रोग्राम आपल्याला एकदम थोडंसं एक वेगळं कन्सेप्ट आहे. त्यामध्ये बरेच प्रोग्राम्स असणार आहे, बरेच इव्हेंट्स असणार आहे, कपलसाठी टास्क असणार आहेत. असं आपण थोड्याशा वेगळ्या पद्धतीने बेबी शॉवरचा प्रोग्राम बनवणार आहे. आय नो तुम्ही आता म्हणतील की बेबी शॉवरमध्ये काय फक्त जी आई होणार आहे तिचं आणि बाळाचं स्वागत आपण करत असतो आणि बॉय आहे की गर्ल आहे ते गेसिंग करत असतो, बट ते पण आपण थोडंसं डिफरंट वेने करणार आहे. लाईक गेम्स आपण त्यामध्ये ठेवणार आहे. खूप साऱ्या काही गोष्टी असणार आहे, तर ते तुम्ही नक्की बघायला विसरू नका. तुमच्याकडे पण काही सजेशन असतील तर प्लीज कमेंट्स करा की कोणते गेम. आता माझी थीम काय आहे की कपल्सला आपल्याला गेम सांगायचे त्यामध्ये, जसं की मम्मी आहे, पप्पा आहे, माझे मामा मामी आहे, त्यानंतर मावशी काका आहे, किट्टू आहे ना, इतक्या वेळा दरवाजा वाजवत होता म्हणून किट्टूला पण आपण घेतलं सोबत. हाय कर किट्टू सगळ्यांना, हाय. आणि किट्टूला पण आपण काहीतरी तेव्हा आहे ना स्पेशल अटायर देणार आहे, म्हणजे स्पेशल ड्रेस देणार आहे किट्टूला पण काहीतरी, पण त्याने ठेवला पाहिजे, ते पण महत्वाचं आहे कारण तो खूप रडतो. जर त्याला काय असं स्पेशल ड्रेसेस आपण दिले तर. बाबांकडे राहशील तू डान्स करणार आहे ना, तू डान्स नाही करणार वेळेवर आहे ना, डीजे लागल्यावरती बरोबर नाचतो तो है ना. आता मग लोकेशन वरून आलो तर मम्मी बोलली कोमल पण येतात घरी, तर तुम्ही पण चला. मस्त मटण आणलंय तर मटण बनवते, शुक्रवार आहे तर म्हटलं चला मग आपण पण मटण खाऊ. बाबू कुठे पेन्सिल तिकडे, चला आता मी याला पेन्सिल देतो.